श्री स्वामी समर्थ। गुरुचरित्राचे पारायण केल्याने काय लाभ होतात, किती चमत्कार होतात किंवा कोणते अनुभव येतात याबद्दल तुम्ही ऐकलेलेच असेल किंवा स्वतः तुम्ही अनुभवलं असेल। परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ह्या धकाधकीच्या जीवनात काम, व्यवसाय, नोकरी यांच्यामध्ये आपली धावपळ होते। त्यामुळे आपली इच्छा असून सुद्धा आपण गुरुचरित्र पारायण आपल्याला करता येत नाही। तर आपल्याला माहीतच आहे का ह्या गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम खूप कठीण आहेत आणि 7 दिवसाचे पारायण करावे लागतं। परंतु नियम कठीण असल्याने भरपूर लोक पारायण करण्याची टाळाटाळ करतात। इच्छा तर खूप आहे पण ते जमणार नाही, काही चूक होईल आपल्याकडून म्हणून आपण घाबरतो। पण मी तुम्हाला एक आज असा उपाय सांगणार आहे, ज्यांना गुरुचरित्र करायचे आहे आणि नियमांचे पालन होत असेल तर त्यांनी वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र नक्की करावे किंवा वर्षातून 7 पारायण जर गुरुचरित्राचे झाले तर अतिउत्तम। तर ह्या पारायणाचे खूप सारे लाभ होतात, संपूर्ण परिवार सुखी होतो। तर प्रत्येक गुरुचरित्राच्या अध्याय आहेत त्याचे वेगवेगळे लाभ आहेत। प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे। तसाच एक अध्याय आहे जो आपल्याला संपत्तीचा लाभ करून देतो किंवा आपल्या घरातली दरिद्रता, गरिबी, अडचणी दूर करतो। हा अध्याय वाचण्याचे गुरुचरित्रासारखे अजिबात कठीण नियम नाहीयेत। फक्त एकच नियम आहे, तो म्हणजे हा अध्याय तुम्ही सकाळीच वाचायचा आहे। कारण सकाळी आपण शुद्ध असतो, पवित्र असतो, आंघोळ केलेली असते आणि कुठं गेलेलो पण नसतो, कुणाचा स्पर्श नसतो किंवा काही खाल्लेलं नसतं म्हणून शुद्धता असते। आंघोळ झाली, देवघरासमोर बसायचंय आणि हा अध्याय तुम्ही वाचायचा आहे। गुरुचरित्राच्या पारायणामधून हा तुम्ही अध्याय वाचू शकता, म्हणजे पारायणामधून पुस्तकामधून तो वाचू शकता किंवा गुगलवर सर्च करून वाचू शकता किंवा PDF फाईल घेऊन तो मोबाईलमध्ये सुद्धा वाचलं तरी चालतो। जोपर्यंत तुम्ही 15 दिवस 21 दिवस गुरुचरित्राचा हा अध्याय वाचत आहात तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाहीये किंवा कोणतंही व्यसन करायचं नाहीये। मग त्यासाठी मार्गशीर्ष महिना हा अगदी पवित्र मानला जातो, कारण हा महिना आपण श्रावण महिन्यासारखा पाळतो, महालक्ष्मीचा महिना असतो। मग त्या महिन्यात तुम्ही 21 दिवस किंवा 1 महिना हा अध्याय वाचायला सुरुवात करा किंवा पारायण संपूर्ण करता येत असेल तर संपूर्ण पारायण करा। पण ज्यांना जमतच नाहीये तर त्यांना पारायण करणं पण शक्य नाहीये, त्यांच्यासाठी हा अध्याय आहे आणि हा अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करा। तो अध्याय आहे म्हणजे 9वा अध्याय। तर गुरुचरित्राचा 9वा अध्याय तुम्हाला रोज मनापासून, मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने वाचायचा आहे। 21 दिवस, 1 महिना, 6 महिने किंवा 1 वर्ष तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं तुम्ही रोज वाचायचं आहे। फक्त एकच नियम आहे, सकाळी वाचायचा आणि जोपर्यंत तुम्ही वाचत आहात तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही। बाकी झोपण्याचे, उठण्या बसण्याचे, कुठे जाण्याचे काहीही नियम नाहीये याचे। त्याच्यामुळे हा अध्याय तुम्ही आपल्या घराच्या सुखशांतीसाठी, आपल्याला संपत्तीचा लाभ होण्यासाठी, आपल्या घरातली दरिद्रता नष्ट होण्यासाठी हा अध्याय 9वा अध्याय हा वाचायचा आहे। किंवा आता दत्त जयंती आहे 4 डिसेंबरला, तर तुम्ही हा अध्याय म्हणजे 21 दिवस कधी होतात तर तो तुम्ही बघून तर ह्या 21 दिवस किंवा 15 दिवसाचं तुम्ही त्याचं पारायण करू शकता। रोज हा अध्याय वाचू शकता, खूप छान अनुभूती मिळेल। एकदा करून पहा, नक्कीच दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील। माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन वेगवेगळ्या आध्यात्मिक माहिती पुन्हा घेऊन येईल। श्री स्वामी समर्थ।